नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, कडक ऊन पडलेलं आहे आणि या उन्हामध्ये का नाही पोरं लागल्यात बाबा आज पण पवायला जाऊया होय का नाही? होय, राहू दे की पवायला जायचं. जाऊया की. राहू दे. जाऊया. राहू दे रे. हा? जाऊया की. का बरं? हं? का मजा येते आम्हाला. मज्जा येते? या शाळेला सुट्टी असली की ही अशी पिढत्यात बघा. नाही तू हं. पाहुणार नाही. मग काय करणार आहेस? शिप होत नाही की नाही? होते की. हा, तर मंडळी नाही सुट्टी असली की अशी महाग लागतात बघा. त्यात काय आलंय, ऊन बी लय कडक पडले हो. त्यामुळं खरं तर निमित्त त्यांचं आहे, मला बी पोवायला जायचंच आहे बघा, आहे का नाही? हा, तर जाऊया पोवायला. सगळं तयार झालंय काय? हो ते बाटली बिटली बांधून घेतला, कॅन बिन सगळं? हो कारभार नाही. हो आम्ही येऊ का मग पोवायला जाऊन? हो चालतंय. चालतंय. खायला काय बनवू ग तुम्हाला सगळ्यांना? समोसा. समोसा. हो ह्याला निब्बार नियोजन लावलाय की तुम्हीच हा? तर मंडळी का नाही आता आम्ही पोवायला जाणार आहे. पाऊण पर्यंत कारभार नाही तुझं होईल का? पाऊण पर्यंत चालते चालते. हा? मग बनवतो मग. एकदम गरमागरम बनव. हो चालते चालते. हा ठीक आहे. चला मग. चला चला, आवरा आता पटापटा आवरा. हा. तर आता सगळं पोरं आहे ना आता पोहायला गेलेले आहे. त्यांनी पर्यंत मला सांगितले समोसा बनवायला. तर समोसा बनवायला आहे ना आपण इकडं मैदा घेतलेले आहे. तर यामध्ये आपण घालूया ओवा. इकडे आपण भरपूर आहे ना ओवा घेतलेले आहे. तर आता आपण ओवा आहे ना थोडंसं हातामध्ये घेऊन असं चोळून घालूया, म्हणजे चांगलं लागतो खायला, चव चांगलं उतरते. बघा आता आपण इकडे मैदामध्ये आपण ओवा घातलेले आहे. तर ह्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ. सगळं आपण हे मिक्स करून घेऊयात. आता आपण सगळे मिक्स करून घेतलेले आहे. तर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. एक चमचाभर आपल्याला यामध्ये तेल घालायचं, म्हणजे समोसा आहे ना मऊ लुसलुशीत होतात. त्यामुळे आपल्याला तेल घालून आहे ना चांगलंच आपण हे सगळं मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळीकडे आहे ना तेल लागला पाहिजे. असं या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ पण मऊ होते, त्या पद्धतीने आपल्याला चांगलंच आहे पीठ मिक्स करून घ्यायचं. तर मंडळी बघा, आज पोहायला कोण कोण आलंय? नाव? निवेदिता, हर्षवर्धन, शिवांगी. हा, या तिघांना घेऊन आलोय पोहायला. तुझी वाटलं ही दोघं? माझे 1 लिटरचा. तुझं 1 लिटरच आहे? तुझं मोनो 1 लिटरच आहे बाटली ना? अर्धा. हा, चला आता सावकाश जावा, मी पण आलो. तर मंडळी पोहायचं म्हटल्यानंतर यांना लय दांडगी हाऊस बघा. चला मी पण जातो आता. आपल्याला चांगलंच आहे ना सगळं असं चोळून पीठ मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तेलाच असं गाठोडं होत नाही, काय नाही, पूर्ण मऊ होते पीठ. बघा आता आपण चांगलंच सगळं मिक्स करून घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण आता पीठ मळून घेऊयात. एकदम पण पाणी घालायचं नाही आपल्याला, आहे ना समोसासाठी घट्टच आहे ना पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी थोडं थोडं आपण पाणी घालून हे पीठ मळून घेऊयात. आता इकडे बघू शकता आपण चांगलंच आहे ना पीठ मळून घेतलेले आहे. असं आपल्याला पीठ आहे ना घट्टच मळून घ्यायचं आहे. हे बघा आता आपण हे बाजूला ठेवूया 1-5 मिनिटासाठी. मी तुमच्या खांद्यावर उडी खाऊ. पुढे खातोस? ये ये सावकाश बर का. जा. हा. उभं राहा आधी नीट उभा राहा. उभारलास का? 1 2 3. भारी भारी. हा ये थांब, नीट उभा राहा आधी. थांब, 1 2 3 सोड. आपल्याला समोसासाठी आपल्याला भाजी तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण इकडं चुलीवरती ना कढई ठेवून तेल गरम करायला ठेवलेले आहे. आता तेल गरम झालेले बघू. आता तेल सुद्धा गरम झालेलेच आहे. त्यामध्ये आपण जिरं घालूया. बघा आता जिरं सुद्धा चांगलं असं फुललेले आहे. तर यामध्ये आपण घालूया कढीपत्ता. आणि इकडे बघू शकताय हिरव्या मिरची आणि थोडंसं धने आणि बडीशेप आपण इकडे बारीक करून घेतलेले आहे, ते घालायचं आपल्याला.
आणि चांगलंच आपण हे परतून घेऊया. थोडंफार परतून घेतलेले आहे. तर यामध्ये आपण घालूया हळद पावडर. देशी हळद पावडर आहे. इथे आपल्याला चांगलंच परतून घ्यायचं. मीठ घालूया चवीपुरतं. मग आता आपण मिक्स करून घेतलेलं आणि आता आपण इकडे सगळं बटाटा आहे ना असं बारीक करून घेतलेले आहे. पूर्ण बटाटा शिजवून ते घालायचं. चांगलं आता आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. सगळं असं मिक्स केलं पाहिजे. ह्यामध्ये आपण बारीक केलेलं कोथिंबीर घालूयात. चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. चांगलं आता भाजी तयार करून घेतलेली आहे. तर आता आपण इकडं खाली काढून घेऊया आणि इकडं ताटामध्ये आपल्याला हे घार करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण इकडं ताटामध्ये काढून घेतलेले आहे. झालेले आहे आणि तिकडे आपण चुलीवरती ना तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलेच आहे. तर इकडे चांगलंसं पीठ सुद्धा तयार झालेलेच आहे. अजून एकदा आपण हे मळून घेऊयात. सगळं मऊ होतंय. तर आपण ह्यातला एक गोळा घेऊया. बघा ह्या पद्धतीने आपण एक गोळा घेतलेला आहे. तर आता आपण पीठ आहे ना बाजूला ठेवूयात. आपण हे लाटून घेऊयात सगळी बाजूला. आपण चपाती वगैरे कसं लाटून घेतो ना तसंच आपल्याला मोठं लाटून घ्यायचं. असं आपल्याला चांगलंसं लाटून घ्यायचं. बघू शकता ह्या पद्धतीने आपण लाटून घेतलेले आहे. तर आता आपण यामध्ये आहे ना 2 भाग करून घ्यायचं. आता 2 भाग करून घेतलेले आहे. तर आता आपण एक भाग हातावरती घेऊयात. आपण घ्यायचं. हे बघा ह्या बाजूनं असं आपल्याला पूर्ण असं आहे ना दाबून घ्यायचं. म्हणजे खालचा बाजू पूर्ण असं बंद करून घ्यायचं. असं गोलाकार तयार करून घ्यायचं आपल्याला. तर आपण यामध्ये आहे ना आपल्याला चांगलंसं सारण भरून घ्यायचं. किती बसते तेवढं आपल्याला भरून घ्यायचं. ह्या बाजूने ह्या बाजू दाबून घ्यायचं. एका बाजूने दाबून घ्यायचं आणि दोन्ही असं बंद करून घ्यायचं. आणि सगळ्या बाजूने असं दाबून पूर्ण हे असं बंद करून घ्यायचं. आपल्याला सारण बाहेर पडू नये म्हणून असं आपण हे बंद करून घेऊया. आणि थोडंसं आहे ना तुम्ही इथं पाणी लावलं तरी पण चालतंय. म्हणजे घट्ट कसं बसते. हे बघा असं पूर्ण दाबून पूर्ण बंद करून घ्यायचं आपल्याला. या पद्धतीनं बघू शकताय. तर आता आपण इकडे ताटामध्ये ठेवूयात. आता हे सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. हे बघा या पद्धतीनं असं दाबून पूर्ण बंद करून घ्यायचं. हे अगोदर हे एक पान घालायचं आणि हे पान घालून आहे ना पूर्ण असं दाबून हे बंद करून घ्यायचं खालचं बाजू. आणि असं आतलं काढून आहे ना तर आपल्याला चांगलंसे सारण भरून घ्यायचं. किती बसते तेवढं सारण चांगलं भरायचं. म्हणजे समोसा आहे ना खायला चांगलं लागतंय.
आणि वरनं थोडंसं असं आपण सगळीकडे ना पाणी लावून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये गाठल्यावर आहे ना सुटणार नाही आणि सारण सुद्धा बाहेर पडणार नाही. असं दाबायचं आणि पूर्ण असं दाबून हे बंद करून घ्यायचं. मस्त आपले समोसा असं तयार होते. नाहीतर असं खाली ठेवायचं, असं दाबून घेतलं तरी पण चालतंय, पूर्णच बंद होते. हे बघा ते छान दिसतोय. सारण सुद्धा मस्त असं भरून घेतलेले आहे. तर आता आपल्याला दुसरा गोळा घ्यायचा आणि त्याच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं. सगळं आपण समोसा तयार करून घ्यायचं. आपण चांगलंच आहे ना सगळं आपण इकडे तयार करून घेतलेले आहे आणि इकडे चुलीवरती तेल सुद्धा गरम झालेलेच आहे. तर आता आपण एक एक आपण तेलामध्ये सोडूयात. बघा आता आपण तेलामध्ये ना किती बसते आपल्याला चांगलं असं सोडायचं आणि आपल्याला तळून घ्यायचं. बघा आता आपण 5 सोडलेले आहे, तर आपण एवढं तळून घेऊयात. आता थोडंफार तळलेले आहे आणि वरती पण आलेले आहे. तर आता आपल्याला एक एक करून आहे ना आपल्याला चांगलं असं पलटी करून घ्यायचं आणि मस्त आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचं. हे बघा आता सगळं आपण पलटी करून घेऊया एक एक करून. बघा आता आपण सगळं पलटी करून घेतलेले आहे. तर आपण हे मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण हे समोसा तळून घेऊया. आता बघू शकता चांगलं असं तळलेले आहे. हे बघा मस्त आणि फुललेले पण आहे. हे बघा दिसायला पण एवढं छान दिसतंय समोसा. मस्त फुगलेले आहे सगळं समोसा, एकापेक्षा एक आहे ना मस्त झालेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात. आता इकडे काढून घेते. परत तेलामध्ये सोडूयात आणि चांगलं असं आपल्याला हे सुद्धा तळून घ्यायचं. एवढं तळून घेऊया. हे बघा आता हे सुद्धा चांगलंच आहे ना समोसा तळलेले आहे, बघू शकताय. तर आता आपण हे सुद्धा काढून घेऊयात. पूर्ण आपल्याला तेल नितळून घ्यायचं आणि इकडे ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं. हे बघा एवढं छान दिसतोय समोसा. तर आपण राहिलेलं सुद्धा आहे ना आपल्याला ह्याच पद्धतीने तळून घ्यायचं. एक आपण तेलामध्ये सोडायचं आणि चांगलं असं तळून घ्यायचं. घरच्या घरी केलं ना मुलांना पण किती पाहिजे तेवढं खाता येतं. सगळ्यांनाच आहे ना विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरीच करायचं. आता हे सुद्धा आपल्याला चांगलं असं तळून घेऊयात. चला बाळांनो बस आता. नाही बाळा थोडं पाहूया की आईला सांगायचं समोसा आणायला. आईला इथं सांगू समोसा आणायला. बर सांगतो. जरा आवरा पटापटा. आई दिसायला लागले बघ. आले समोसा घेऊन आली आई. होय या घेऊन आले समोसा. या तर वरती. मी खाणार चांगलं. हा लवकर चला. कारभारने समोसा आणलीस काय? हो आणली की या. गरमागरम समोसा आहे. लागली काय भूक लागले काय? हा या मग. नेबार भूक लागते. होय शिवांगी बाबांना बोलव की. बाबा अजून कपडे बदलायला. मग तुम्हाला देऊ का तोपर्यंत? या इकडे या. तुम्हाला मी काय आणलं इकडे मस्त गरमागरम समोसा करून आणलेले आहे आणि त्याबरोबर इकडे बारीक सेव पण घेतलेले आहे. तर आता आपण असं करूया, एका ताटामध्ये तुम्ही सगळेजण घ्या आणि एका ताटामध्ये बाबांना देऊया. हा असं मध्ये घेऊया शेव. ह्यात शेव जरा घालूया. आता घ्या आता खायला. घ्या हो घेतो. उशीर केला तुम्ही. काय रे मला बघ सोडूनच धुमसाला आहे की. लय भूक लागले वाटते आता. हा निबार भूक लागला असला की नाही पावल्यावर खातो आता मी बी. घ्या कारभार घे की तू बी. हो घेतो घ्या. आई मस्त झालं. मस्त झालं. ह्याच्यात मी शेव घालतो हो घाला असा आयडिया करतो.
कारभारी खरं लय भारी झालं बघ. होय. पोहल्यावर जरा भूक लागते ग. एकदम झकास बेत झाला. असं वाटलं पोरांना आजचा पक्कड बेत. छान वाटलं रोज यायचं. रोज यायचं. तू काय बोलू नास की पोरांना तर का नाही आजचा बेत लय भारी वाटला बघा. मस्त पोहून गरमागरम समोसा कारभारीनं आणलं आणि आजचा बेत बी झकास झाला. पण रेसिपी कशी वाटली की नाही ते मात्र कमेंट करून सांगा. आम्ही काय हो मस्त आनंद घेतला, पण कारभारीनं बनवलं आहे सगळं, त्यामुळं तिच्यासाठी एक नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि आपल्या गावाकडच्या रेसिपी चांगल्या वाटत असतील तर चॅनल सगळ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि घंटीचं बटन ऑल करा, कारण भरपूर जण का नाही घंटीचं बटन ऑल करतच नाही हो, त्यामुळे नोटिफिकेशन जातच नाहीत बघा आणि मग आम्हाला परत मेसेज करून सांगतात दादावांनी तुमचा व्हिडिओ आला नाही म्हणून. त्यामुळं घंटीचं बटन ऑल करा, सबस्क्राईबच्या अशाच नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडे टेस्ट यूट्यूब चॅनल. धन्यवाद.